आता बातमी आहे कोरड्या दुष्काळाची। नांदेडच्या मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये द्या अशी मागणी शेतकरी पुत्रांच्या वतीने संबंधित तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मुखेड तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाने तडी मारल्याने पिके करपली जात आहेत, तर दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी बियाणे उगवली नसल्याने शेती काळीभोर दिसत असून त्वरित दुष्काळाच्या उपाययोजना कराव्यात। शेतीचे भार नियमन कमी करून शेतकऱ्यांना 24 तास 3 फेज लाईट उपलब्ध करून द्यावे। जनावरांचं वैरण जुलै महिना पुरेल इतकं नियोजन करावं आणि त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं आणि महावितरण शेती आणि घरगुतीचं विद्युत भार नियमन थांबवावं अशा अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आलं असून यावेळी शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसने, गिरीधर पाटील केरुरकर, शिवशंकर पाटील गलवरकर, रमाकांत पाटील जाहूरकर, निळकंठ पाटील कोळनूरकर, निशिकांत पाटील इंगळे, किशोर देशमुख, प्रशांत देशमुख, नारायण देशमुख, अंकुश हावर्गे, माऊलीकर यासह अनेक शेतकरी पुत्र मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। टीव्ही सह्याद्री न्यूज करिता मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट।